आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सतीश भोसलेवर 2 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। वन विभागाने 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। सतीश भोसले याच्या घरी वन्य प्राण्यांची कातडी मांस सापडलं होतं। तसंच वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी जे सापळे आणि जाळं वापरलं जातं ती जाळी सुद्धा सापडली होती। आमिर हुसेन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। आमिर, आता वन विभागाने सुद्धा सतीश भोसलेवर 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। कोणत्या प्रकारचे गुन्हे आहेत हे काय माहिती आहे? नक्कीच जर आपण बघितलं सतीश भोसले उर्फ खोक्या विरोधात वन विभागचे सुद्धा गुन्हे दाखल झाले आहेत। वन विभागने पहिला जे गुन्हा आहे ते आहे गांजा जे सापडला होता त्या घरामध्ये 600 ग्रामचा गांजा सापडण्यात आला होता त्या घरामध्ये। आणि दुसरा गुन्हा जे आहे जे त्यांनी जाळ म्हणजे जे शिकार करण्यासाठी शस्त्र किंवा जाळ लागत होते त्याच्या घरी सापडले होते त्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यावर। आणि तिसरा जे गुन्हा त्याच्यावर दाखल होणार आहे सूत्रांकडून आपल्याला माहिती भेटलेली आहे की जे मांस होता त्याच्याकडून ते मांस तर फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेला होता आणि ते मांसची रिपोर्ट येणार आहे। त्या मांसची रिपोर्ट आली की त्याच्यावर अजून एक गुन्हा दाखल होणार आहे असं सूत्रांकडून आपल्याला माहिती भेटलेली आहे। आणि विशेष म्हणजे त्याच्याकडून जे गांजा भेटला होता त्या गांजा मार्फतच त्याच्यावर एमपीडी ऍक्ट लावण्यात आलेली आहे। नक्कीच या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद आमिर। तर आपण पाहतोय महत्त्वाची बातमी खोक्या भोसलेवर वन विभागाने 2 गंभीर गुन्हे दाखल केले आहेत।